एकूण लगभग पुऱ्या महाराष्ट्रातून 3 ते 4 लाख विद्यार्थी बसलेले आहेत. 700 रुपये प्रमाणे जर एक्झाम फी घेतलेली आहे तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा की 700 रुपये प्रमाणे 4 लाखाचे किती पैसे होतात. तर हे पैसे नेमका सरकारच्या पोटात जाणार आहे की टेंडरवाल्यांच्या पोटात जाणार आहे की निस्ता गोरगरिबांच्या पोरांचा लुटायचा धंदा चालू केला आहे सरकारने. मला आता तर सरकारवर प्रश्न करायचा आहे. ऑफलाईन साठी सर रोल नंबर लागतील, याच्यावर रोल नंबर आहे माझा आणि इथं माझा रोल नंबर नाही, एक पण काहीच लिहिलेलं नाहीये. विमानतळावर नोकरी आणि महिन्याला 25,000 रुपये पगार. शेकडो तरुण नोकरीचं स्वप्न घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी आले, पण परीक्षेच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं त्यामुळे ते हादरले. NIA सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं देशभरातील विमानतळांवर 25,000 रुपये प्रति महिना नोकरीची जाहिरात दिली होती. तसंच शेकडो तरुणांना ऑनलाईन परीक्षेद्वारे निवड होणार असल्याचं सांगितलं गेलं. त्यासाठी 472 रुपये परीक्षा फी घेण्यात आली. उमेदवारांना हॉल तिकीटही मिळाले, पण राज्यातील युवक उस्मानपुरा परिसरातील श्रेयस बालक मंदिर आणि शिशु विकास शाळा जिथं ही परीक्षा होणार होती तिथं पोहोचले तेव्हा प्रत्यक्षात त्या केंद्रावर कोणतीच सुविधा नव्हती. त्यामुळे शेकडो तरुणांचा संताप अनावर झाला. म्हणजे ही CSA NIA कडून होती एक्झाम, कस्टमर सर्व्हिस असोसिएट ऍज अ एअरपोर्टला, असं आम्हाला सांगितलेलं होतं. आणि ऍक्च्युली या एक्झामचं कसं आहे की आता माझा आयडी आणि पासवर्ड विसरला होता, तर मला व्हॉट्सअप आलं होतं की तुमचा आयडी आणि पासवर्ड हा आहे. म्हणजे ही एक्झाम मला तर नाही आवडत की टेक्निकल कुठून तरी आहे, असं 4-5 लोक याला हे करतायत. ऑनलाईन ऑफलाईन पण नाहीये. ऑफलाईन साठी सर रोल नंबर लागतील, याच्यावर रोल नंबर आहे माझा आणि इथं माझा रोल नंबर नाहीये, बेंचवर एक पण काहीच लिहिलेलं नाहीये. ओके, अरेंजमेंटच नाही. माझं नाव सुरेश राठोड आहे. मी जळगाव खान्देशवरून ही एक्झाम देण्यासाठी आलो होतो, पण इथं आल्यानंतर आम्हाला माहिती पडलं, मागच्या 1 महिन्यानंतर ही ऍड चालू होती, जी एअरपोर्ट NIA चालू केली होती. ऍड मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की तुमची MCQ टाईप CBT टाईप पेपर होणार आहे, त्याच्यानंतर मुलाखती होणार आहे, त्याच्यानंतर मुलाखती झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर डायरेक्टली एअरपोर्टमध्ये जॉब वगैरे चालू होणार आहे. त्याची पेमेंट पण आम्हाला सांगितली होती 25,000 रुपये. प्रॉपरली गव्हर्नमेंट सारखी ही आमच्याकडून फॉर्म सबमिट करून घेतले गेलेले होते. त्याच्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर आम्हाला एक्झामची डेट आली, 9 ऑगस्ट म्हणून डेट आली. एक्झाम सेंटरला आम्ही इथं आलो तर आम्हाला असं माहिती पडलं की इथं कुठलीही परीक्षा होणार नाही, कुठलीही CBT टाईप परीक्षा होणार नाही. सरासर हा फ्रॉड झालेला आहे. सुद्धा ही सिस्टीम नाहीये, ना कुठल्या बेंचवर रोल नंबर आहे, ना कुठली सिस्टीम आहे, ना कर्मचारी आहे, ना कुठलेही पेपर. आम्हाला आतापर्यंत पेपर सुद्धा दाखवले नाही. तर आम्ही हे काय मानून घ्यावा, नेमका ही खरोखर जॉब आहे की आमच्यासोबत फ्रॉड झालेला आहे की नुसता पैसे खाण्याचाच फक्त हा धंदा चालू केलेला आहे. म्हणजे आता आम्हाला विश्वास करायचं तो कोणावर करायचं, कारण की खरोखर म्हणजे हा सरकारचा याच्यात काहीतरी दबाव असेल, सरकार पैसे खाण्यासाठी हे करत असेल. कारण की ते स्पष्टपणे NIA कर्मचारी म्हणताय आम्हीच गव्हर्नमेंट कडून टेंडर घेतलेले. जर गव्हर्नमेंट कडून जर टेंडर घेतलेलं आहे तर ते अग्रीमेंट तरी आम्हाला दाखवा. ते टेंडरचे कर्मचारी स्पष्टपणे म्हणताय आम्हाला काहीही माहित नाही. म्हणजे याच्यात कुठंतरी सरकारचा रोल आहे. सरकार पण प्रत्येक गोरगरिबाच्या मुलांकडून 700 रुपये घेऊन सरकार त्याच्या पोट्या पाण्याची व्यवस्था लावते असं आम्हाला कळतंय. एकूण लगभग पुऱ्या महाराष्ट्रातून 3 ते 4 लाख विद्यार्थी बसलेले आहेत. 700 रुपये प्रमाणे जर एक्झाम फी घेतलेली आहे तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा की 700 रुपये प्रमाणे 4 लाखाचे किती पैसे होतात. तर हे पैसे नेमका सरकारच्या पोटात जाणार आहे की टेंडरवाल्यांच्या पोटात जाणार आहे की निस्ता गोरगरिबांच्या पोरांचा लुटायचा धंदा चालू केला आहे सरकारने. मला आता तर सरकारवर प्रश्न करायचा आहे. जवळपास 4 ते 5 तास हा सगळा गोंधळ सुरू होता. अनेक युवकांना आपली फसवणूक झाल्याचं वाटल्यानं ते तिथून निघून गेले. फसवणूक झालेल्या युवकांनी 3 पानांची तक्रार उस्मानपुरा पोलिसांकडे दिली आहे. कंपनीने भरतीसाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं, पण प्रत्यक्षात दुसरीच कंपनी परीक्षेच्या ठिकाणी कार्यरत होती. ऑनलाईन परीक्षा घेण्याचं सांगून प्रत्यक्षात ऑफलाईन परीक्षा आयोजित केल्याचीही तक्रारीत म्हटलेलं आहे. याबाबत जेव्हा पोलिसांना विचारणा करण्यात आली तेव्हा एका खासगी कंपनीच्या माध्यमातून विमानतळांवरील विविध सेवांसाठी युवकांची निवड करण्यासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्या ठिकाणचे परीक्षेचे हॉल तिकीट एका कंपनीचे होते, पण प्रत्यक्षात परीक्षा दुसरीच कंपनी घेत होती. त्यावर उमेदवारांनी आक्षेप घेतला होता. शेवटी सर्वांचं समाधान झाल्यानंतर ऑफलाईन परीक्षा सुरळीतपणे झाली.
अशी माहिती पोलीस निरीक्षक संग्राम ताटे यांनी दिली आहे. मुळात विमानतळांसारख्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या आस्थापनांमध्ये भरती करताना परीक्षा फुल प्रूफ करणं गरजेचं आहे. त्यात लाखो तरुण परीक्षेसाठी येणार आहे असं दिसूनही एवढा गोंधळ होत असेल तर याची चौकशी होणं गरजेचं आहे, असंही मत उमेदवारांनी व्यक्त केलंय. छत्रपती संभाजीनगरहून अमेय पाठक, लोकमत.